आमच्या इथे होळी होती. ह्या दोघांची काही कामं संपत नव्हते. आई उत्सुक होती, रेश्मा हाती उत्सुक होती, कारण तिची पहिलीच होळी होती. मोठी फोनवरती मस्तपैकी चर्चा करत होती. होळीच्या एक ठिकाणी आलो होतो, अंधार होता. बॅटरी घेऊन मी व्हिडिओ शूटिंग करत होतो. बाबा उभे होते तयारी करत, आणि हा बारका होळीचं मुख्य आकर्षण होतं. ही काय करते काय काय ते उद्या शेण आणतोस ना. हां बोल. खरं बघायला गेलं तर आम्ही होळीची जागा ह्या वेळेला चेंज केली होती, कारण समोरच्यांची जी शंकरभोजांची कलमं हे जळणार होती, म्हणून ही जागा सोडून आम्ही इकडे उजव्या साईडला ही होळी शिफ्ट केलेली होती. आणि त्याच्यामुळे थोडंसं काही म्हणजे आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने न करता साधारण एका साईडला घेतली होती. त्याच्यामुळे थोडीशी नाराजी बाबांच्या मनात होत होती. त्याचबरोबर मलाही थोडंसं वाटत होतं की हे म्हणजे विचारपूर्वक न करता केलेली होळी होती. तू नाचू नको इकडे. मामा गेला कुठे गेला आता? होली पूर्णाची दिला होता. बाबा आमचं गावकर वय दादा जेवाय गेलं वय. आमची पण उद्या सकाळी मुंबा लागतात. तेरशी लागल तुझी. हा उद्या सकाळी मयूरभंज जेव्हा बसला होता ताट आमला बाहेर उद्या तू सांगतो तुला मी काय झालंय ते. लगेच समजलं काय कलंबा आली इकडं. तुम्ही अचानक कुठल्या मुंग्या आल्या? गमेल पण मुंग्या काढल्या या घरात माझ्या. मग आता काय पण केलं तर होणार ना. तर आता पुढच्या वर्षी आहे ना छाटून घ्यायला हवीत ती कलम. सांगितलं होतं की तिकडे बोळी बनवूया दुसरीकडे बटाकडे जाऊया. लावा जाप. वाटण जाते कोणाची रण होरी बाबूची वय खायला बाबूची जवळच वाटते ना. जागा बदलल्याप्रमाणे तुझी आम्ही पूजा केलेली आहे. काय तू वाक्य झाली असेल जागा बदलली नाही. ती जागा बदलल्याने कोणालाही त्रास होता कामा नये. आणि दुसरं गोष्ट सगळ्यांना सुखात समाधानानं आनंदानं सगळ्यांचे दिवस तू दाखव. गोविंदा गोपाळा. अरे बरं की काय तर भाव माझा. हा बोल. काय बोलू? देवाच्या पाया नाही पडलास काय नाही होळीच्या. धनु पाया पडला. व्ह्यू भेटतोय. हे पोरांनो
नाचू नको. चला चला पुढं पुढं पुढं. भेटणार आहे बघा. माकडा आहेत का? अरे भोपळा रे भोपळा, बबली घरात जाऊन झोपला रे. वालिया स्वतः नाही ना झोपलं. काय व्ही